ठाणे मनपा क्षेत्र के अंतर्गत ठाणेकरों के लिए अच्छी सुविधाएं प्रदान करने के लिए मनपा प्रतिबद्ध है। ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव ने 2025-2026 के लिए 5,645 करोड़ का बजट पेश किया, जिसमें बिना किसी कर वृद्धि या दर वृद्धि के 66 लाख रुपए शेष हैं। इसमें 3,722 करोड़ 93 लाख का राजस्व व्यय और 1,921 करोड़ 41 लाख का पूंजीगत व्यय शामिल है। कुछ दिनों पहले मुंबई मनपा का बजट पेश होने के बाद ठाणेकरों में ठाणे मनपा के बजट को लेकर उत्सुकता थी। 2024-2025 के लिए 5,025 करोड़ 1 लाख के मूल बजट को संशोधित किया गया और प्रारंभिक शेष के साथ 6,550 करोड़ और 2025-2026 के प्रारंभिक शेष के साथ 5,645 करोड़ का बजट प्रस्तुत किया गया। बिना किसी कर वृद्धि के मितव्यय बजट आय बढ़ने के प्रयास, व्यय में राजकोषीय अनुशासन, पौष्टिक और टिकाऊ वातावरण के उपाय, गतिशील परिवहन के लिए बुनियादी ढांचे के काम, नगरपालिका स्कूलों और गुणवत्तापूर्ण शिक्षा का परिवर्तन, महिलाओं, वरिष्ठ नागरिकों, विकलांगों के लिए कल्याण योजनाओं पर जोर, प्रशासनिक कार्यों में पारदर्शिता और दक्षता पर जोर, कार्यों की गुणवत्ता में सुधार पर ध्यान, पेड़ों की गिनती और पेड़ों का संरक्षण इस बजट की मुख्य विशेषताएं हैं। मुख्यमंत्री महोदय, माननीय परिवहन मंत्री महोदय, इतर आमदार खासदार साहेब त्यांच्या मार्गदर्शनाने राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आपल्याला निधी भेटते आणि शेवटी ही निधी जरी राज्य सरकारकडून येत असेल, MMRDA कडून येत असेल, याचा थेट लाभ ठाणेकरांना होतो आणि त्याच या वर्षी सुद्धा आपण आपली उत्पन्नातून हे सगळे काम सुरू ठेवणार आहे। तसेच शासनाकडून सुद्धा भरीव निधी प्राप्त करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे। सर, आरोग्याचा बजेट यावेळी कमी लोकसंख्येच्या मानाने कमीचा निश्चितरित्या मी आपल्याला सांगू शकतो की आरोग्याचा बजेट बिलकुल कमी नाही आहे। आपल्याकडे खूप दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध आहे। आपण यावर्षी मोठ्या प्रमाणावर आपले मॅटर्निटी होम्स त्यांची क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यावर भर देत आहोत। एवढाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय त्याच्या एकंदरीत दर्जा वाढ करणे, त्याचं आधुनिकीकरण करणे, त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन ठेवलं आहे। आणि आपला मेडिकल कॉलेज अर्थात राजीव गांधी मेडिकल कॉलेज, तिथे सुद्धा जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी विविध फॅसिलिटीज क्रिएट करणे, मेडिकल कॉलेज याचा विस्तार करणे आणि तिथे सुद्धा सुविधांमध्ये गुणात्मक बदल करणे, त्याच्यासाठी आपण आवश्यक बजेट प्रोव्हिजन केला आहे। नाही, बिलकुल उल्लेख आहे। आपण आनंद आश्रम याच्यासाठी परिसर सुधारणामध्ये आपण प्रोव्हिजन ठेवला आहे। हा आपण सर्वांसाठी हा स्थळ जे आहे तो श्रद्धास्थान आहे। राज्य सरकार सुद्धा त्याच्यासाठी प्रोव्हिजन करत आहे आणि सगळी आवश्यक सुविधा महानगरपालिकेमार्फत निश्चितरित्या उपलब्ध करून दिली। हा बजेट तयार करत असताना आपली उत्पन्न कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो, आपल्या कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो याच्यावर आपण भर दिला आहे। हे सगळे काम करत असताना काही मूलभूत सूत्रांवर आपण काम करत आहोत। बजेट तयार करत असताना नागरिकांच्या सेवेची गुणवत्ता यामध्ये सुधार कसे करता येईल याच्यावर आपण फोकस केला आहे। आपले सिटी एरियामध्ये राहणारे नागरिकांपैकी स्त्रिया, आपले दिव्यांगजन, आपले सिनियर सिटीजन त्यांच्यावर आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे। देशाचे जे भावी नागरिक आहेत अर्थात आपले विद्यार्थीवृंद, त्यांचा एज्युकेशनची क्वालिटीमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येते, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचं एज्युकेशन सिस्टममध्ये कंटेंट मॅनेजमेंट आपण कसे करू शकतो त्याच्यावर आपण फोकस करत आहोत। आरोग्याची फॅसिलिटीज वाढवणे त्याच्यावर आपण फोकस करत आहोत। दिव्यांगजनांसाठी दिव्यांग आधार केंद्र, जिथे आपण अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन ऑफ डिटेरिओरेशन याच्यावर आपण काम करणार आहे, त्याच्यावर आपण फोकस केला या बजेटमध्ये। पर्यावरण हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे आणि जर आपले ठाणे सिटीचा पर्यावरण चांगला राहिला, इथे पाण्याची मुबलक उपलब्धताची आपण खात्री करू शकलो आणि तर निश्चितरित्या आपण इथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आपण आकर्षित करू शकतात। आपल्याकडे IT सेंटर्स आणि डेटा सेंटर्स याला चालना देण्यासाठी खूप सुपीक वातावरण उपलब्ध आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याला कॅपिटलाइज करण्याच्या अनुषंगाने बजेटवर आपण फोकस केलेला आहे। सर, MMR रिजनमध्ये ठाणे हे ग्रोथ इंजिन म्हटलं जातं, पण आपण ठाण्याचा विकास जो आहे तो पूर्ण शासनाच्या निधीवरच अवलंबून आहे असं दिसतं। त्यासाठी स्वयंपूर्ण आपण कधी होणार? निश्चितरित्या आपलं म्हणणं योग्य आहे की ठाणे MMR एरियाचा ग्रोथ इंजन आहे, त्याचा हब आहे
आणि ठाणे विकसित झाला तर संपूर्ण MMR एरिया विकसित होणार आहे. ठाणेच्या विकासासाठी आपण आपला संकल्प आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा नवीन टॅक्स न लावता महानगरपालिकेची कार्यक्षमता कशा पद्धतीने वाढवता येईल, आपला टॅक्स कलेक्शनची एफिशियन्सी कशी वाढवता येईल याच्यावर आम्ही भर दिला आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांचा निर्देश होता की ठाणे सिटीमध्ये राहणारे प्रत्येक नागरिकाचे समाधानचा स्तर वाढला पाहिजे, त्यांना सेवेची जी गुणवत्ता आहे त्यामध्ये सुधार झाला पाहिजे आणि नागरिकांचे काम होण्याची गती वाढली पाहिजे. याच्या अनुषंगाने हा बजेट तयार करण्यात यावा. या बजेटमध्ये आपण आधारभूत संरचनावर फोकस केला आहे. या बजेटमध्ये आपण जे आपले दुर्बल घटक आहेत, महिला, दिव्यांगजन, आपले सिनियर सिटीजन्स, त्यांच्यावर फोकस केला आहे. जे आधारभूत गोष्टी अर्थात आरोग्य, शिक्षण, वाहतूक, रस्त्याची गुणवत्ता, पर्यावरण याच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना त्याच्यावर भर देऊन हा बजेट तयार करण्यात आला आहे. थँक्यू.